नमस्कार मित्रांनो, मार्केट मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सीआय ऑटोमोटिव्ह, पशुपती स्कॉटस्पिन आणि एबीबी विप्रो यासारख्या बऱ्याच कंपन्यांनी जे आहे ते डिव्हिडंड, स्प्लिट आणि बोनसचे अनाउन्समेंट केले आहे. तर यामध्ये काही कंपन्यांचे कॉर्पोरेट ॲक्शन्स देखील असणार आहेत. ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. फक्त ह्या 4च कंपन्या नाहीत, तर अजून देखील आपल्याला 7 ते 8 कंपन्या डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये कंपनीने डिव्हिडंड, स्प्लिट आणि बोनस आणि काही कंपन्यांचे बाकी देखील कॉर्पोरेट ॲक्शन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, ट्रेडिंग करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तुमचा जास्त वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो मित्रांनो, सुरू करण्याआधी तुम्हाला सांगतो, की ह्यामध्ये जी व्हिडिओमध्ये सांगणारी माहिती ही फक्त एज्युकेशन पर्पज म्हणून आहे. एक इन्फॉर्मेटिव्ह पर्पज म्हणूनच घ्या. माझ्याकडून कोणत्याही प्रकारची बाईंग आणि सेलिंग करण्याची, इन्व्हेस्टमेंट करण्याची कोणतीही प्रकारची ॲडवाईस मी या व्हिडिओमध्ये देत नाही आहे. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच तुम्ही तुमच्या रिस्कनुसारच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तर चला मग मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, यामध्ये पहिली कंपनी असणार आहे ती म्हणजे सीआय ऑटोमोटिव्ह. तर ह्याचा करंट मार्केट प्राइस मित्रांनो ₹485 काल हा शेअर क्लोज झाला होता. या कंपनीने मित्रांनो डिव्हिडंडची अनाउन्समेंट केली आहे. डिव्हिडंड असणार आहे ₹7 पर शेअर रुपये. तर ह्याची एक्स डेट असणार आहे 22 एप्रिलच्या आसपास इथे डेबिट असणार आहे. ₹485 हिसाबाने ₹7 डिव्हिडंड एक फेअर आपण व्हॅल्यू आपण पाहू शकतो, की ठीक-ठाक डिव्हिडंड इथे कंपनी देत आहे. नेक्स्ट जो आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे शेफलर इंडिया. ह्याची मित्रांनो करंट मार्केट प्राइस चालली आहे ₹3,905. तर या कंपनीने डिव्हिडंडची अनाउन्समेंट केली आहे. डिव्हिडंड असणार आहे ₹35 पर शेअर. तर याची एक्स डेट असणार आहे ती म्हणजे 23 एप्रिल इथे एक्स डेट असणार आहे. तर जर तुम्हाला डिव्हिडंड पाहिजे असेल, तर तुम्हाला 23 एप्रिलच्या आतमध्ये हा शेअर होल्ड करायला लागेल. तरच तुम्हाला ₹35 पर शेअर रुपये डिव्हिडंड मिळू शकतो. ₹3,905 शेअरने इथे ₹35 डिव्हिडंड अनाउन्स केला आहे. थोडा अजून डिव्हिडंड ची अपेक्षा इथे शेअर होल्डर्सला इथे होती. त्यानंतर नेक्स्ट जी आपल्याला कंपनी पाहिजे आहे, ती म्हणजे पशुपती कॉटस्पिन. माफ करा, इथे पुन्हा एकदा मी टाइप करतो. पशुपती कॉटस्पिन. तर ह्याची करंट मार्केट प्राइस आहे मित्रांनो ₹999. कंपनीने अनाउन्स केले आहे स्प्लिट. तुम्ही पुन्हा एकदा इथे अंडू करून कंपनीने स्प्लिट अनाउन्स केले आहे 1:10 च्या रेशिओने. तर याची एक्स डेट असणार आहे 17 एप्रिल याची एक्स डेट इथे असणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुमचे त्याचे 10 शेअर्समध्ये विभाजन येथे होणार आहे. करंट मार्केट प्राइस ते 999 काल फ्रायडेला येते, काल शेअर ते क्लोज झाला होता. त्यानंतर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट जी कंपनी पाहिजे ते म्हणजे स्ट्रिंग मेटावर्स नावाची एक कंपनी आहे. स्ट्रिंग मेटावर्स पुन्हा एकदा ऐकून घ्या. तर ह्याची करंट मार्केट प्राइस मित्रांनो चालू आहे ₹102. ह्याही कंपनीने स्प्लिट अनाउन्स केले आहे. स्प्लिटचा रेशो असणार आहे 1:10 मध्ये. तर ह्या कंपनीची जी एक्स डेट इथे समोर येत आहे ती म्हणजे असणार आहे 24 एप्रिल इथे एक्स डेट असणार आहे. म्हणजेच एक शेअरचे तुमचे इथे 10 भाग होणार आहे. सेम ॲज पशुपती स्कॉट स्पिनमध्ये मी तुम्हाला सांगितले होते त्याच प्रकारे याचं देखील शेअर स्प्लिट इथे होणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जी कंपनी आहे ती म्हणजे एबीबी इंडिया. खूप मोठी प्रचलित कंपनी आहे. लार्ज कॅप शेअर आहे या. तर याचे करंट मार्केट प्राइस आहे ₹6,859. ह्याच्या एका शेअरची व्हॅल्यू आहे. तर ह्या कंपनीने मित्रांनो डिव्हिडंडचे अनाउन्स केले आहे आणि डिव्हिडंड कंपनी देणार आहे ₹29. जो डिव्हिडंड इथे देणार आहे ₹29.59 पर शेअर इथे तुम्हाला इथे डिव्हिडंड इथे भेटणार आहे. तर ह्याची एक्स डेट जी आहे ना मित्रांनो ती असणार आहे 30 एप्रिल याची एक्स डेट इथे असणार आहे 30 एप्रिल 2026. म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला डिव्हिडंड पाहिजे असेल तर तुम्हाला 30 एप्रिलच्या आतमध्ये हा शेअर्स तुम्हाला होल्ड करायला लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला इथं
30 रुपयांपर्यंत डिव्हिडंड इथे तुम्हाला मिळू शकतो. पण मला असं वाटतं की मित्रांनो कंपनीची मर्जी आहे किती डिव्हिडंड अनाउन्स करायचं आहे. पण जवळपास ₹6,800 शेअर आहे कंपनीने ₹29 डिव्हिडंड. मला वाटतं की अजून थोडा 50, 60, ₹70 तरी डिव्हिडंड कंपनीने ते अनाउन्स करायला हवा होता. पण ठीक आहे, कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे, एक स्टेबल कंपनी आहे. ग्रोथ देखील कंपनीमध्ये खूप आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉर्पोरेट ॲक्शन आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल नावाची कंपनी, असेट मॅनेजमेंट कंपनी. मध्ये लवकरच म्हणजे काही महिन्याआधीच मार्केटमध्ये लिस्ट झाली होती. सी-एम-पी करंट मार्केट प्राइस आहे 3,385 च्या आसपास. कालच या शेअरमध्ये 4.13% इथे ग्रोथ इथे पाहायला मिळाली होती. कंपनीचा शेअरमध्ये ग्रोथ आली होती. तर कंपनीने इथे काय आहे स्टॉक इथे रिझल्ट इथे येणार आहे. रिझल्ट कंपनीची इथे अनाउन्समेंट होणार आहे. FY26 चे इथे क्वार्टर 4 चे रिझल्ट इथे कंपनी इथे अनाउन्स करणार आहे. तर रिझल्ट कधी अनाउन्स होतील? हे जे रिझल्ट आहेत ते मित्रांनो नेक्स्ट वीक अनाउन्स होणार आहे. डेट अजून कन्फर्मेशन नाही आहे म्हणून मी तुम्हाला चुकीची आणि खोटी माहिती सांगू शकत नाही. जेव्हाची डेट अनाउन्स होईल, कंपनी रिझल्ट पब्लिश करेल, ते माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपडेट देत राहतो. ज्या काही कॉर्पोरेट ॲक्शन्स आहेत माझ्या YouTube चॅनलवरती येता येणारच. टेलिग्राममध्ये तुम्हाला लेटेस्ट आणि सगळ्यात फास्ट तुम्हाला इथे अपडेट मिळून जाईल. जसं की आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियलची जशी रिझल्टची अनाउन्समेंट होईल, माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच असेल. त्यात तुम्ही जॉइन करू शकता. नेक्स्ट जी कंपनी असणार आहे कॉर्पोरेट ॲक्शनमध्ये ती म्हणजे HDFC असेट मॅनेजमेंट कंपनी AMC. फ्रायडेला काल ह्या कंपनीचा शेअर ₹2,619 ला क्लोज झाला होता. जवळपास 4.25% रॅली कंपनीमध्ये पाहायला इथे मिळाली होती. तर ही कंपनीचे जे आहे ते रिझल्टची अनाउन्समेंट कंपनीने केली आहे. क्वार्टर 4 चे रिझल्ट कंपनी ते अनाउन्समेंट करणार आहे. तर ह्याच्या रिझल्टची डेट जी आहे ती अजूनही मित्रांनो कन्फर्मेशन अजून यायची आहे. नॉट डिक्लेअर मी यासाठी डिक्लेअर करतो. कंपनीच्या डेटमध्ये अजूनही काही फिक्स नाही. मी तुम्हाला चुकीची माहिती सांगू शकत नाही. म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही सांगत नाही. जशी अपडेट आल्यास टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. त्यानंतर नेक्स्ट फायनल आपल्याला अपडेट पाहायचं आहे ते म्हणजे विप्रो लिमिटेड. खूप मोठी आय-टी कंपनी आपण पाहू शकतो. ₹204 यांचा प्रति शेअरचा करंट मार्केट भाव आहे. या कंपनीचे Q4 चे रिझल्ट इथे अनाउन्समेंट होणार आहे. तर डेट याची रिझल्ट आहे 16 एप्रिलला याचे रिझल्ट इथे येणार आहेत. विप्रो कंपनीच्या रिझल्टवरती जे आहे ते क्वार्टर 4च्या रिझल्टवरती सर्वांचे लक्ष राहील. तर मित्रांनो मी जेवढ्या पण तुम्हाला कंपनीच्या सांगितल्या त्या तुम्ही वॉच लिस्टमध्ये ॲड करू शकता. त्याच्यावरती तुम्ही ॲनालिसिस करून तुमच्या तुमच्या हिसाबाने तुम्ही जे ते याच्यामध्ये ॲक्शन घेऊ शकता. तर मित्रांनो या होत्या काही महत्त्वाच्या कॉर्पोरेट ॲक्शन्स. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तुमच्या सर्व ट्रेडर्स मित्रांना शेअर करा. अशाच मराठीमध्ये अपडेट्ससाठी आपल्या मराठी यूट्यूबला नक्कीच इथे फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.